नमस्कार. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र, पुढचे पाऊल आणि चांगुलपणाची चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा या उपक्रमाअंतर्गत सुरू असणाऱ्या IAS आपल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. MPSC परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी 10 दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपली कार्यशाळा सुरू आहे हे सर्वांना माहीतच आहे. आज त्या कार्यशाळेचा 7वा दिवस. आज आपण मार्गदर्शन ऐकणार आहोत स्पर्धा परीक्षेसाठीची पूर्वतयारी ह्या विषयावर आणि मार्गदर्शक आहेत माननीय प्रोफेसर प्रवीण खांडवे सर, जॉईंट डायरेक्टर मिशन IAS. तर स्वागत आपलं. नमस्कार. नमस्कार. त्याचसोबत मिशन IAS चे डायरेक्टर माननीय नरेशचंद्र काटोळे सर ही उपस्थित आहेत. सर आपलंही स्वागत. नमस्कार. नमस्कार सर. आणि मी खांडवे सरांना अशी विनंती करेन की मार्गदर्शनाला सुरुवात करावी सर. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा या दररोज संध्याकाळी होणाऱ्या 6 ते 7 वाजताच्या या मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये उपस्थित सर्व विद्यार्थीगण, सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक, ट्रेनिंग प्लेसमेंट सेल आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक, प्राचार्य आणि इतर वरिष्ठ मंडळी या सर्वांना मी सर्वप्रथम हार्दिक नमन करतो. आज आपण या कार्यशाळेमध्ये एका पुढच्या विषयाला सुरुवात करणार आहोत. महाविद्यालयीन जीवनामध्ये आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर अनेक विद्यार्थी हे आपल्याला स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तयारी करताना दिसतातच आणि अशा विद्यार्थ्यांनी योग्य पद्धतीने तयारी केली पाहिजे. यासाठी म्हणून ही मार्गदर्शन कार्यशाळा या ठिकाणी करिअर कट्ट्याच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली आहे. आपण परवाच्या दिवशी एकदा पुन्हा भेटलो होतो आणि त्यामध्ये मी आपल्यासमोर काही गुणकौशल्यांचा या ठिकाणी उल्लेख केला होता. या गुणकौशल्यांचा वापर करून आपण स्पर्धा परीक्षेला, विशेष करून महाराष्ट्र राज्यातर्फे घेण्यात येणाऱ्या MPSC पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यासाठी तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही 10 दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. आपण पहिल्यांदा पूर्वीच्या सत्रामध्ये आपण ज्या थोडक्यात गोष्टी बघितल्या होत्या त्या जर लक्षात घेतल्या तर आपण विद्यार्थ्यांमध्ये कुठले गुण असले पाहिजे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघितली होती. काकचेष्टा बकत ज्ञानम स्वान निद्रा तथैवच अल्पभोगी वासना त्यागी विद्यार्थी पंचलक्षण. हे पंचलक्षण विद्यार्थ्यांनी जर आपल्या महाविद्यालयीन जीवनामध्ये लक्षात ठेवले तर विद्यार्थी हा आपल्या ग्रॅज्युएशन झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करताना त्याला वेगळ्या अंगाने उपयोग होतो. हे आपण मागे आपल्या मार्गदर्शनामध्ये बघितलं. मी मिशन IAS चे आमचे संचालक डॉक्टर नरेशचंद्र काटोळे सर यांनी 20 वर्षापूर्वी जेव्हा मिशन IAS ही चळवळ सुरू केली त्यानंतर मी त्यांच्यासोबत जोडलो आणि आज आम्ही ही चळवळ संपूर्ण भारतभर नेलेली आहे. आणि या माध्यमातून आज आता आपल्याला कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये एक नवीन टूल आपल्याला सर्वांना हातात मिळालेला आहे आणि ते म्हणजे आपण दूरस्थ पद्धतीने प्रशिक्षण घेऊ शकतो. आणि त्याचाच उपयोग म्हणून करिअर कट्टा हा उपक्रम आपण मार्गदर्शक एका ठिकाणी आणि विद्यार्थी आपल्या सर्वत्र भारतभर पसरलेले आणि या मार्गदर्शकांकडून एक वेगळं मार्गदर्शन आपण विद्यार्थी घेऊ शकतात किंबहुना आपल्याला असलेल्या अडचणी ह्या शेअर करू शकतात. ही आजच्या आपल्या ह्या ज्या आधुनिक युगामधल्या कम्युनिकेशन मीडियाची जी ताकद आहे या ताकदीचा सुद्धा विद्यार्थ्यांनी सुयोग्य प्रकारे उपयोग केला पाहिजे. आणि असा उपयोग जेव्हा करायला मिशन IAS ने सुरुवात केली तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या झूम मीटिंगच्या द्वारे विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन प्राप्त करून देत असताना विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आमच्या समोर यायला लागले आणि मग या प्रश्नांवर आपण विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे. यासाठी मिशन IAS ने काही वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले.
यापूर्वी हे कार्यक्रम ऑफलाईन पद्धतीने चालत होते, परंतु आता ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी घरी आहेत, ते शाळेचा किंवा महाविद्यालयाचा अभ्यास करत नाही आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांच्या स्वतःकरता देण्याकरता त्यांचा जो वेळ आहे आणि हा वेळ त्यांनी त्यांच्या स्वतःचं व्यक्तिमत्व विकसित करण्याकरता वापरला पाहिजे, हे ओळखून मिशन IASनी स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर हा एक उपक्रम सुरू केला आणि या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचे संस्कार आतापासून शालेय जीवनापासून घेतले पाहिजेत, यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग लाभत आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आमच्या समोर येत होते, त्या प्रश्नातून प्रामुख्याने आमच्या लक्षात आलं की शहरी भागांमध्ये तरी विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस किंवा अशा प्रकारच्या मार्गदर्शकांची आवश्यकता त्यांची भागून जाते, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थी हे मार्गदर्शन मिळवण्यापासून वंचित असतात आणि म्हणून मग अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी मिशन IASनी काम करायला सुरुवात केली आणि यामध्ये ज्या गोष्टी पुढे आल्या त्यातून आपण आणखीन आपल्या पुढच्या अभ्यासक्रमाचा किंवा मिशन IASच्या तर्फे जे दिले जाणारे गायडन्स आहे, फ्री गायडन्स, त्याबद्दलचे आपण वेगळे कार्यक्रम आयोजन करायला सुरुवात केली आणि त्यातीलच एक महत्वाचा टप्पा म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असणे किंवा त्यांच्यामध्ये ज्या परीक्षेमध्ये क्रॅक करण्यासाठी जे पॅशन पाहिजे, जे स्वतःमध्ये आत्मबल पाहिजे, जे त्यांच्याकडे छोटे छोटे टूल्स मध्ये ते तयार पाहिजेत, त्यांच्याकडे त्यांच्या विषयाचं ज्ञान निश्चितच असेल, सिलेबसचा अभ्यास हे सर्व विद्यार्थी करीतच आहेत, परंतु सर्व विद्यार्थी यामध्ये यश मिळवत नाहीत. जे विद्यार्थी यश मिळवू शकतात त्यांच्याकडे जी वेगळी तयारी असते, ती तयारी पण आता सर्व विद्यार्थ्यांनी करणे गरजेचे आहे आणि हीच गरज लक्षात घेऊन आपण या ठिकाणी आणखीन काय पूर्वतयारी नेमकी केली पाहिजे या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. यामध्ये आपल्याला लक्षात असेल तर आपण कालच्या विषय जेव्हा आपण सुरुवात केला परवाच्या दिवशीच्या, त्यामध्ये आपण काही ठिकाणी काही कौशल्य विद्यार्थ्यांनी हस्तगत केली पाहिजे याबद्दल आपण माहिती बघितली, परंतु आता आपण विशेष मुद्देनिहाय आपण आणखीन विद्यार्थ्यांनी काय पूर्वतयारी करायला पाहिजे, स्पर्धा परीक्षेच्या अगोदर काय पूर्वतयारी विद्यार्थ्यांनी केली पाहिजे, हे आपण या ठिकाणी आज जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी जे काही मुद्दे असतील ते आपण या अगोदरच्या प्रेझेंटेशन मध्ये जे बघितले त्यालाच आपण पुढे धरून चालणार आहोत. आपण जे परवाच्या दिवशीच्या आपण चर्चा केली त्यामध्ये बुद्धिमत्ता वाढवणे, बुद्धिमत्तेचे जे वेगवेगळे पैलू आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःला ओळखणे याबद्दल आपण बघितलं होतं आणि यातून आपल्याला जर लक्षात आलं की मला कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये मला इम्प्रूव्हमेंट करायची आहे, तर ते महत्वाची गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात घेणे जरुरी आहे की MPSC सारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये जे अभ्यासक्रम विचारले आहेत, जे विषय विचारलेले आहेत, त्याच्या अनुषंगाने मी माझ्या बुद्धिमत्तेच्या कोणत्या स्तरावर आहे आणि माझा नेमका इंटरेस्ट कुठल्या विषयांमध्ये आहे हे सुद्धा मॅपिंग जर विद्यार्थ्यांनी स्वतःच केलं असेल, की काही विद्यार्थी हे सायन्स डॉमिनेटेड असतात, विज्ञान तंत्रज्ञान याबद्दल त्यांना जास्त आवड असते आणि काही विद्यार्थी हे आर्ट आणि कला शाखेचे जे इतर विषय आहेत किंवा काही विद्यार्थी भाषेमध्ये प्रगत असतात, तर काही विद्यार्थी व्यवहार ज्ञान, बिझनेस किंवा सेवा क्षेत्र यामध्ये सुद्धा त्यांचा कल असू शकतो. हा कल विद्यार्थ्यांनी स्वतःचा जर ओळखला तर नेमकं कुठल्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन करून आपण स्पर्धा परीक्षेसाठी स्वतःला तयार करू शकतो याचं नियोजन आपल्याला करता येतं. आणि यासोबतच मग आपण आणखीन महत्वाचं बघितलं होतं की आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये जर यश संपादन करायचं असेल तर लर्निंग टेक्निक, मेमरी मॅनेजमेंट आणि एक्झामिनेशन टेक्निक या तीनहीवर सुद्धा आपण काम करायला पाहिजे. लर्निंग टेक्निक, मेमरी मॅनेजमेंट आणि एक्झाम टेक्निक, अभ्यासाचे तंत्र, बुद्धीचा सुयोग्य वापर करण्याचं तंत्र आणि परीक्षा उत्तीर्ण करण्याचं तंत्र, या सोबत विद्यार्थ्यांनी आपण जेव्हा विद्यार्थी तयारी करत असेल त्यावेळेला, आता काही विद्यार्थी यावेळेला समजा ग्रॅज्युएशन मध्ये असतील आणि त्यांनी असं ठरवलं आहे की मला फायनल इयर झाल्यावर आता मला MPSC ची परीक्षा द्यायची आहे, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा
या हिशोबाने जर आपलं ध्येय निश्चित केलं असेल तर हे ध्येय निश्चित करण्यासाठी आता आपल्या समोर एक प्लॅनिंग दिसते आहे. हे प्लॅनिंग प्रत्येकाने नोंद करून घेणे जरुरी आहे. यातला सगळ्यात पहिला भाग म्हणजे सिलेबसची कॉपी आपल्या नोट्स मध्ये लिहून घेणे. परीक्षेसाठी अर्ज केल्यावर अनेक विद्यार्थी फक्त ही डाउनलोड करून ठेवतात आणि नंतर मग फक्त इतरांच्या रेडीमेड नोट्स शोधत बसतात. तर त्या नोट्स न शोधता पहिलं काम आपण केलं पाहिजे, जे प्री प्लॅनिंग मध्ये आपलं महत्वाचं काम आहे, ते म्हणजे सिलेबसची ओळख आपण स्वतः करून घेतली पाहिजे. आणि म्हणून यासाठी पहिले एमपीएससीच्या वेबसाईटवर जाऊन आपलं सिलेबस आपण डाउनलोड करा आणि सिलेबस मधले संपूर्ण जे अभ्यासक्रम दिलेला आहे तो अभ्यासक्रम आपल्या पूर्ण वहीमध्ये नोंद करून घ्या. पूर्व परीक्षेचा असेल किंवा मुख्य परीक्षेचा असेल, जेणेकरून सिलेबस मधील जे सर्व कीवर्ड्स किंवा जे शब्द किंवा जे विषय किंवा जो टॉपिक आपल्याला परीक्षेमध्ये सिलेबस मध्ये असणार आहे त्याची आपल्याला योग्य माहिती असणे गरजेचे आहे. आणि ही योग्य ओळख होण्यासाठी सिलेबस मध्ये काय आहे आणि काय नाही हे माहिती होण्यासाठी सर्वप्रथम आपण सिलेबसचाच अभ्यास विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे. प्री प्लॅनिंग मध्ये हे सगळ्यात पहिली महत्वाची स्टेप आहे. कारण की तुमच्या पूर्ण पुढच्या अभ्यासाचं जे नियोजन आहे हे अभ्यासाचं नियोजन याच टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहे. आणि म्हणून सिलेबस पहिले आपल्या नोट्स मध्ये लिहून घ्या. त्याच्यातले जे शब्द दिलेले आहेत ते चांगल्या प्रकारे समजून घ्या की मला परीक्षेसाठी कुठल्या विषयामध्ये काय काय सिलेबस आहे, अभ्यासक्रम काय निश्चित करून दिलेला आहे. आणि मग त्यानुसार त्या विषयांची किंवा त्या अभ्यासक्रमाची व्याप्ती किती आहे हे तुम्हाला कळेल. हे एक काम महत्वाचं झाल्यानंतर हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी जे जे पुस्तकं आपल्याला वापरायची आहेत अशा पुस्तकांची लिस्ट सुद्धा विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा मिळवायला पाहिजे. आज आता अशा अनेक प्रकारच्या वेबसाईट किंवा टेलिग्रामचे चॅनल आहेत किंवा वेगळ्या प्रकारचे कोचिंग क्लासेस आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी एमपीएससी अभ्यास सुरू केलेला आहे त्यांना आपण ही पुस्तकांची यादी मिळवू शकतो. तर दुसरं काम विद्यार्थ्यांना करायचं आहे ते म्हणजे या पुस्तकांची यादी नुसतं पुस्तकाचं नाव नाही तर त्या पुस्तकाचं नाव, त्याच्या लेखकाचं नाव आणि ते कुठल्या पब्लिशरचं आहे आणि त्याची किंमत असेल तर ठीकच आहे. परंतु या पुस्तकांची यादी संपूर्ण पुस्तकांची यादी पाहिजे आपल्याला. यामध्ये मग काही शासनाचे परिपत्रक, काही शासनाने पब्लिश केलेले रिपोर्ट्स, या काही ज्या गोष्टी असतील त्याचे सुद्धा उल्लेख या यादीमध्ये असायला पाहिजे. आणि विषयनिहाय अभ्यासक्रमामध्ये दिलेले सगळे टॉपिक कव्हर होतील यासाठी कुठले कुठले पुस्तकं आहेत त्या संपूर्ण याची यादी आणि त्या पुस्तकांमध्ये एकूण किती पेजेस आहेत याचं सुद्धा नियोजन आपण विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे. आणि या पेजेस नुसार विद्यार्थ्यांनी एक आपला लिस्टच तयार करून घ्यायची. पुस्तकाचं नाव, त्याच्यात एकूण किती पानं आहेत हे पहिले आपल्याला पाहिजे, लेखकाचं नाव आणि पब्लिशरचं नाव आणि वाटलंच तर त्याची किंमत. पेजेस नंबर लिहिण्याची काय आवश्यकता आहे तर जेव्हा आपण अभ्यासाचं प्लॅनिंग करणार आहोत आणि जेव्हा आपल्याला निश्चित होऊन जाईल की मला हे पुस्तकं वाचायचे आहेत त्यानुसार मग किती दिवसामध्ये किती पानं माझे वाचून होतील आणि किती पद्धतीने मी अभ्यास करणार आहे आणि हा विषय किती दिवसामध्ये पूर्ण करणार आहेत याचं मॅपिंग करण्यासाठी आपल्याला ह्या पेजेस किती आहेत, नंबर ऑफ पेजेस, हे सुद्धा आपल्याला नोंद करणं जरुरी आहे. तर ही दुसरी स्टेप आपल्याला विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायची आहे की पहिले पुस्तकांची यादी सुद्धा गोळा करा. यामध्ये मी आता नोट्सचा उल्लेख केलेला नाही. सिलेबस नुसार काही नोट्स जर असतील तर त्याची सुद्धा यादी आपल्याकडे वेगळी असेल, परंतु पुस्तकांची यादी आपण या ठिकाणी संदर्भ ग्रंथ आपण जे वापरणार आहोत त्याची सुद्धा सूची आपल्याकडे तयार पाहिजे. आता हे झाल्यानंतर तिसरं काम विद्यार्थ्याला महत्वाचं करायचं आहे ते म्हणजे प्रिव्हियस इयर एक्झाम पेपर. जी परीक्षा आपण देणार आहोत त्या परीक्षेचा अगोदर झालेली जी परीक्षा आहेत त्याचा जो पेपर आहे, असे प्रकारचे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन भाग असतील, दोन्ही भागाचे पूर्वीचे पेपर हे सुद्धा आपण
सॉफ्ट कॉपीमध्ये मिळत असतील तर ते PDF स्वरूपामध्ये डाउनलोड करावेत, किंवा हार्ड कॉपीमध्ये जर आपल्याला मिळत असतील तर हार्ड कॉपीमध्ये सुद्धा आपण ते MPSCच्या वेबसाईटवर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी डाउनलोड करायला मिळतीलच निश्चितच. तिथून आपण हे डाउनलोड करून घेणे गरजेचे आहे. आता अशा प्रकारचे पूर्वीचे जे पेपर आहेत यामध्ये मी जर आपल्याला सांगेल की आपण जर मागच्या 5 वर्षाचे जर पेपर गोळा करायचा प्रयत्न केला तर ते अतिशय उत्तम असेल. पूर्व परीक्षेचे 5 आणि मुख्य परीक्षेचे 5 मागील 5 वर्षाचे जर प्रश्नपत्रिका आपण गोळा करू शकलात, MPSCच्या वेबसाईटवर आपल्याला हे मिळतील, किंवा काही प्रकाशकांनी सुद्धा याबद्दलचे काही पुस्तकं किंवा काही कोचिंग क्लासेसनी याची पुस्तकाचे बुकलेट्स जर अवेलेबल करून दिले असतील तर ते आपल्याला मिळवणे गरजेचे आहे. या ज्या पूर्व परीक्षेच्या अगोदर झालेल्या परीक्षांचे जे पेपर आपण गोळा केलेले आहेत याचा उपयोग आता आपल्याला चौथ्या स्टेपमध्ये करायचा आहे. आणि ती चौथी महत्वाची स्टेप ती म्हणजे अनालिसिस ऑफ ओल्ड पेपर्स. जुन्या प्रश्नपत्रिकांचे पृथक्करण करणे. जुन्या प्रश्नपत्रिका जो आहे, पेपर जो आहे, तो पेपर हा विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा पूर्णपणे एकदा वाचून काढायचा आहे. पहिल्यांदा सगळं पहिल्या राऊंड मध्ये त्याच्यावर जास्त विचार न करता, तो समजून न घेता, ते प्रश्न काय आहे त्याच्याबद्दल विचार न करता पूर्णपणे तो एकदा वाचून घ्या. याच प्रकारे मुख्य परीक्षेचा पूर्ण पेपर एकदा वाचून घ्या. आणि वाचून घेतल्यानंतर मग तुम्हाला जर त्याची प्रिंटआउट जर तुम्ही काढू शकत असाल तर प्रिंटआउटवर तुम्ही ते काम करू शकता, किंवा तुम्ही जर कॉम्प्युटरवर सॉफ्ट कॉपीमध्ये तयार करू शकत असाल तर सॉफ्ट कॉपीमध्ये आपल्याला याचं अनालिसिस किंवा पृथक्करण आपल्याला करायचं आहे. तर पृथक्करण काय करायचं आहे तर मुख्य परीक्षेचा जर आपण विचार केला तर पहिला प्रश्न हा आहे आणि तो प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारला गेलेला आहे आणि तो सिलेबस मध्ये कुठल्या आहे. तर या प्रकारे प्रश्न जो आहे त्याचा विषय आणि त्याचा टॉपिक आणि सब टॉपिक हे काय असेल हे तुम्हाला सिलेबस मधून शोधून त्या प्रश्नाचं समोर लिहून घ्यायचं आहे. पहिला प्रश्न तो कोणत्या विषयाचा आहे, तो विषयाचं नाव आणि त्याचा मुख्य टॉपिक, त्या विषयातील काय आहे तो टॉपिक, आणि जर सब टॉपिक असेल तर सब टॉपिक. अशा प्रकारे जेवढे प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले आहेत मुख्य परीक्षेमध्ये त्या संपूर्ण प्रश्नांचं विषय आणि टॉपिक आणि सब टॉपिक हे आपल्याला वेगवेगळं करता आलं पाहिजे. आणि यासाठीच तुम्हाला पहिल्यांदा, म्हणून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, सिलेबसचा पहिले आपण योग्य प्रकारे अभ्यास आणि त्याला समजून घेतलं पाहिजे, जेणेकरून अगोदरच्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न कुठल्या विषयाशी निगडित आहेत आणि ते अभ्यासक्रमामध्ये कुठल्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याच्यामधला मुख्य टॉपिक कोणत्या मुख्य टॉपिकशी ते संबंधित आहेत. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं एक टेबल आपण तयार केला पाहिजे. हा टेबल आपण जर तयार केला तर मग आपल्याला लक्षात येईल की या टेबलवरून आपण आपलं अनालिसिस जे आहे ते करू शकतो. मग तुमच्या लक्षात येईल की बा परीक्षेमध्ये, मुख्य परीक्षेमध्ये कोणत्या विषयाला मुख्य प्राधान्य दिलं गेलं होतं ते सुद्धा तुम्ही वेगळं काढू शकता. म्हणजे तुम्ही तिकडे जर एक्सेल मध्ये जर तुम्ही हे काम करू शकलात तर अतिशय उत्तम. त्यामुळे तुम्हाला लगेच त्याची विभागणी पटापट करता येईल. आणि 2020 मध्ये कुठले कुठले विषय आणि कुठले कुठले टॉपिक विचारले गेलेले होते महत्वाचे, 2019 मध्ये कोणते विचारले गेले होते, 2018 मध्ये कोणते विचारले गेले होते. या प्रकारे प्रत्येक टॉपिकचं वर्षानुसार अनालिसिस तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. त्यातून तुमच्या लक्षात येईल की काही टॉपिक असे आहेत किंवा काही विषय असे आहेत की जे जास्त प्रमाणामध्ये त्यावर प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे पेपरचा ट्रेंड कसा आहे मागच्या 5 वर्षातला विषयनिहाय ट्रेंड हा सुद्धा आपल्याला पहिल्यांदा कळेल. कुठल्या विषयाला किती मार्कांसाठी कसं प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार मग त्याच्यावर जे टॉपिक आणि सब टॉपिक, कोणते सब टॉपिक किंवा टॉपिक यामध्ये इन्व्हॉल्व केल्या गेलेले आहेत हे आपल्याला या ठिकाणाहून लक्षात येईल. आणि अशा प्रकारे आपल्याला जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये विषय, मुख्य टॉपिक आणि उपटॉपिक याबद्दलचं सिलेबस नुसार मॅपिंग आपल्याला करता आलं पाहिजे. हा प्रश्न सिलेबसच्या कुठल्या विषयावर, कुठल्या टॉपिकवर, कुठल्या अभ्यासक्रमावर आलेला आहे आणि यानुसार तुम्हाला प्रत्येक विषयानुसार किंवा टॉपिक नुसार वेटेज सुद्धा तुम्हाला कळेल की कुठल्या वर्षी कुठल्या विषयाला किंवा कुठल्या टॉपिकला मार्कांचं वेटेज किती होतं. हे मार्कांचं अनालिसिस सुद्धा
तुम्ही करू शकता. हे अनालिसिसचा उपयोग आपल्याला काय होणार आहे, तर हे दोन्ही प्रकारचे अनालिसिस, विषयनिहाय अभ्यासक्रमानुसार आणि टॉपिक आणि सब टॉपिक नुसार, गुणानुसार याचं अनालिसिस जर आपला जो तयार असेल, तर या सगळ्याचं मॅपिंग आपण स्वतःच्या आपल्या रिसोर्सेस बाबत पण करू शकतो. आता हे 5 वर्षाचं जे तुम्ही टॉपिक आणि सब टॉपिक जर काढलेले असतील, तर मग तुम्ही पहिल्यांदा तुमच्याकडची जी लिस्ट ऑफ बुक्स तुम्ही तयार केलेली आहे ती तुम्ही पहिल्यांदा तपासा की मागील 5ही वर्षामध्ये जे टॉपिक, मुख्य टॉपिक विचारले गेले होते, त्या सगळ्या टॉपिकसाठी जे जे आवश्यक अभ्यासक्रमाची जे पुस्तकं आहेत किंवा नोट्स आहेत त्या माझ्याकडे आहेत का, म्हणजे कोणत्या कोणत्या आहेत आणि कोणत्या कोणत्या नाहीत, माझ्या कोणत्या पुस्तकामध्ये हा टॉपिक नाही की आहे. आणि मित्रांनो, हे काम एका दिवसामध्ये काही होण्यासारखं नाही, तर यामध्ये तुम्हाला नियोजनबद्ध पद्धतीने दररोज थोडं टप्प्याटप्प्याने हे काम पुढे न्यावं लागणार आहे आणि कदाचित याला 1 आठवडा सुद्धा लागू शकेल. आणि याप्रमाणे मग एक आपल्याकडे रिसोर्सेसची यादी तयार होऊ शकेल की कुठल्या टॉपिकवर माझ्याकडे नोट्स नाहीत. आणि मग तुम्हाला हे बघायचं आहे की मागच्या हा टॉपिक मागील 2-3 परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे, त्यामुळे पुढच्या परीक्षेमध्ये सुद्धा हा विचारला जाऊ शकतो का. ट्रेंड अनालिसिस आपल्याला मग यावरून करायचं आहे. ट्रेंड अनालिसिस आपल्याला माहिती असलं पाहिजे की एखादा टॉपिक हा मागील 2-3 परीक्षेमध्ये विचारला गेला आहे आणि त्याचं जर संभावना जर जास्त असेल तर पुढच्या वर्षीच्या परीक्षेमध्ये त्या टॉपिकवर प्रश्न येण्याची संभावना आहे का, याचं अनालिसिस तुम्हाला स्वतःलाच करायचं आहे. आणि तिथे तुम्ही 2-3 टप्पे पाळू शकता, किंवा 80% संभावना आहे, किंवा 90% संभावना आहे, किंवा 70% संभावना आहे. किंबहुना आपण तरी हे करू शकतो की या विषयाचा प्रश्न पुढील परीक्षेमध्ये येण्याकरता 90% संभावना आहे. काही प्रश्नांची आपण 70 ते 80% संभावना आहे आणि काही प्रश्नांची मग 50 ते 60% संभावना आहे. या प्रकारे 3 कॅटेगरीमध्ये आपण याची विभागणी करू शकतो. अशा प्रकारे जर आपण टॉपिक आणि टॉपिकची संभावना, ट्रेंड अनालिसिस, पुढच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये हा टॉपिक परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की नाही जाऊ शकत, याची संभावना जर आपण लक्षात घेतली तर मग तुम्हाला लक्षात येईल की कुठले महत्वाचे टॉपिक आहेत की जे महत्वाचे टॉपिक मी तयार केलेच पाहिजेत. म्हणजे ज्या ट्रेंड अनालिसिसतून तुमच्या लक्षात आलं की हा टॉपिक महत्वाचा आहे आणि याची 80 ते 90% संभावना आहे की या पुढील परीक्षेमध्ये सुद्धा हा विचारला जाऊ शकतो या टॉपिकवर प्रश्न, तर असे टॉपिक तुम्हाला वेगळे काढायचे आहेत. म्हणजे टॉपिकच्या 3 लिस्ट आपल्याकडे तयार होतील. टॉपिकच्या 3 लिस्ट आपल्याकडे तयार होईल आणि अशा टॉपिकची, ज्या टॉपिकची संभावना 80 ते 90% आहे असं आपल्याला वाटते, तर त्याचा आपला समावेश आपल्या स्टडी प्लॅन मध्ये 100% आपल्याला करायचाच आहे. तर हे सुद्धा महत्वाचं आहे की आपण आता जे प्रिपरेशनसाठी तुमचा जो स्टडी प्लॅन बनवणार, त्यामध्ये मला ह्या विषयांच्या टॉपिकची तयारी करायचीच आहे. याच्यासाठी माझ्याजवळ नोट्स असल्याच पाहिजे किंवा रिसोर्सेसचं रेफरन्सचं पुस्तक असलंच पाहिजे आणि हा टॉपिक मला चांगल्या प्रकारे तयार करायचा आहे, कारण त्याची संभावना 80-90% आहे. असंच मग 70 ते 80% संभावना असलेले आणि 50 ते 60% संभावना असलेले या विषयांच्या बद्दल पण आपल्याकडे कुठले रिसोर्सेस आहेत आणि कुठले रिसोर्सेस नाहीत, याचं पण मॅपिंग आपल्याला करावं लागणार आहे. आता 80 ते 90% किंवा 90%च्या वर संभावना असलेले जे टॉपिक आहेत त्याच्या नोट्स किंवा पुस्तकं मिळवण्यासाठी तुम्हाला पुढचं तुमचं वेळ लावणार आहे. त्याच्यासाठी मग तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन किंवा लायब्ररीमध्ये जाऊन किंवा इतर विद्यार्थ्यांना, सिनियर विद्यार्थ्यांना, प्राध्यापक मंडळींना विचारून त्या पुस्तकातून त्या विषयाच्या नोट्स गोळा करण्याच्या कामासाठी तुम्ही सुद्धा तयारी करू शकता. हे मॅपिंग आपण जर आपण केलं तर मग आपल्याला आपलं जो पुढचा स्टडी प्लॅन आहे तो प्लॅन करता येणार आहे. आणि म्हणून येणाऱ्या संभाव्य महत्वाचे जे टॉपिक आहेत त्याची मला 100% तयारी करायची आहे. हे तुम्हाला एक पहिलं टास्क तुमच्याकडे आलं. दुसरं टास्क जे आहे तुमचं की ज्याची संभावना 70 ते 80% आहे, अशी टॉपिक की जे टॉपिक मला तयार केलेच पाहिजेत, त्याचे सुद्धा मला अभ्यास करायचा आहे. आणि 50 ते 60% वाले जे टॉपिक आहेत ते सुद्धा महत्वाचेच आहेत, त्याची सुद्धा मला तयारी करायची आहे. आता अशी यादी जर आपल्याकडे तयार झाली
तर त्यातून पुन्हा तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही कुठल्या कुठल्या टॉपिक मध्ये अगोदरपासून तुम्ही फॅमिलीयर आहात, तुम्हाला ते टॉपिक चांगल्या प्रकारे माहित असतील, तर मग त्याच्याकरता तुमचा जो ड्युरेशन आहे, वेळ आहे तयारी करण्याचा, प्रिपरेशनचा, तो वेळ तुम्हाला त्याच्याकरता कमी ठेवता येईल. जे टॉपिक तुम्हाला अगोदरपासून माहिती असतील, तुमचे चांगले तयार असतील, महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये तुम्ही त्याचा अभ्यास केला असेल किंवा लायब्ररीमध्ये इतर वाचनामध्ये तुम्हाला ते टॉपिक माहिती मिळाली असेल आणि तुम्हाला ते आवडीचे असल्यामुळे तुम्ही ते पूर्ण वाचून तुमच्या माहितीत असेल, समजलेले असतील, तर मग अशा करता तुम्हाला थोडा कमी वेळ आणि जे टॉपिक तुमच्याकरता नव्याने आहेत त्याच्याकरता थोडा जास्त वेळ, अशा प्रकारे तुम्ही किती तास कोणत्या टॉपिकला तयारी करण्यासाठी देणार आहात किंवा किती दिवस तुम्हाला या टॉपिकसाठी किंवा विषयासाठी द्यायचे आहेत, हे पुढचं काम आपल्याला आता नियोजन करावं लागणार आहे. आता यानुसार अनालिसिस आपण बघितलं आणि त्यानुसार टॉपिक्स काढले, त्यातल्या महत्वाच्या टॉपिकनुसार जे विषय महत्वाचे आहेत त्याच्याकरता किती दिवस आणि किती तास याचं सुद्धा नियोजन आपल्याला एक करता आलं पाहिजे. आता जे विद्यार्थी अंतिम वर्षाला आहेत आणि त्यांच्याकरता फक्त एकच वर्ष असेल, तर मग त्यांना 1 वर्षाचा स्टडी प्लॅन तयार करावा लागेल. परीक्षा त्यांची समजा 1 वर्ष 12 महिन्यानंतर आहे असं समजून चला. तर मग 12 महिन्यामध्ये मी कुठले कुठले विषय कोणत्या कोणत्या महिन्यामध्ये पूर्ण करणार, त्यानंतर माझी पहिली रिव्हिजन कधी असणार आणि दुसरी रिव्हिजन कशी असणार, या प्रकारे 12 महिन्याला तुम्हाला टप्प्यामध्ये भाग करायचा आहे. 8, 2 आणि 2. पहिल्या 8 ह्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण टॉपिकची तयारी आणि नंतरच्या 2 मध्ये पहिली रिव्हिजन आणि नंतरच्या 2 महिन्यामध्ये पुन्हा रिव्हिजन, अशा प्रकारे एक तुम्हाला टाइम टेबल पण तुमचा स्टडी प्लॅन तुम्हाला तयार करता आला पाहिजे. जे विद्यार्थी थर्ड इयरला असतील किंवा सेकंड इयरला असतील आणि त्यांचा जो वेळ असेल, जर आपल्याला माहिती आहे की माझा जो 2 वर्षाचा कालावधी आहे, तर तुमच्या शेड्यूल ते 2 वर्षाचं बनवा, 24 महिन्यांचं शेड्यूल बनवा. 24 महिन्यांमध्ये मग तुम्ही कसा कसा अभ्यास करणार आहात आणि या सगळ्या महिन्यांमध्ये मग आपल्याला निश्चितच काही ठिकाणी कधी आपल्याकडे सणवार आहेत किंवा आपल्याकडे काही लग्न प्रसंग आहेत, यासाठीची पण एक फ्लेक्झिबिलिटी आपल्याला ठेवून आपल्याला किती इफेक्टिव्ह दिवस आपण दररोज सातत्याने अभ्यास करू शकतो याचं आकलन विद्यार्थ्यांनी स्वतःसाठी पहिल्यांदा केलं पाहिजे. हे आकलन एकदा जर केलं तर किती दिवस आपल्याला महिन्यातले अभ्यासाला मिळतात, त्याच्यानुसार किती दिवस आपण अभ्यास करणार आहात आणि त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी जर ठेवली, लवचिकता ठेवली, जर एखाद 2 दिवशी काही आपलं अचानक काही काम आलं, त्या दिवशी आपलं तेवढं सिलेबस अभ्यास करायचा राहिला तर तो नंतरच्या दिवसामध्ये पूर्ण करता येईल. अशा प्रकारे काय शक्य आहे याचं तुम्हाला 12 महिन्याचं किंवा 24 महिन्याचं किंवा जे तुमचा कालावधी असेल त्याच्याकरता तुम्हाला एक वेळापत्रक बनवता आलं पाहिजे. स्टडी प्लॅन हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. अनेक विद्यार्थी मी बघितलेले आहेत की एमपीएससी साठी फॉर्म भरल्यानंतर स्टडी प्लॅन काही तयार करत नाही. फक्त एकच काम असते त्यांचं की बा मी कोचिंग क्लास जॉईन करतो आणि मग कोचिंग क्लासवर जशा प्रकारे क्लास चालू असेल तसं चालू ठेवायचं. अशाने होणार नाही. तुमचे दिवस चालले पण त्याचा तुम्ही नियोजनपूर्वक जर वापर केला तर तुमचा स्टेप बाय स्टेप कॉन्फिडन्स अभ्यासातला वाढत जाईल. आणि हे करण्यासाठी आपल्याला योग्य प्रकारचा स्टडी प्लॅन तयार करावा लागेल. तो तयार करायचा असेल तर मग आपल्याला इम्पॉर्टंट टॉपिक्स आयडेंटिफाय करणे, त्याचं मॅपिंग करणे, त्याचं अनालिसिस करणे, ट्रेंड अनालिसिस नुसार टॉपिकचं महत्व, इम्पॉर्टन्स काय ते ओळखणे आणि याचा सगळ्याचा समावेश मग आपल्याला टाइम टेबल मध्ये कसा करता येईल की पहिल्या आठवड्यामध्ये मी हा विषय, दुसऱ्या आठवड्यामध्ये हा विषय, तिसऱ्या आठवड्यामध्ये या विषय निहाय मी या सगळ्या विषयांची तयारी करणार. नंतर मग इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत याच्याबद्दलच्या मी नोट्स काढणार किंवा मग दुसरे जे महत्वाचे टॉपिक आहेत त्याच्याबद्दल मी नोट्स काढणार. नंतर मग या सगळ्यांची रिव्हिजन करणार, त्यानंतर मग पुन्हा दुसरी रिव्हिजन करणार. अशा प्रकारचं एक प्लॅनिंग विद्यार्थ्याचं तयार पाहिजे. हे प्लॅनिंग एकदा जर केलं तर मग विद्यार्थी हा परीक्षेच्या तयारीसाठी पुढे लागू शकतो. आता अभ्यास विषयाचा जो सिलेबसचा अभ्यास आहे तो करायचा जर असेल तर त्यासाठी मागील आमच्या या विद्यार्थ्यांच्या संपर्कात ज्या वेगळे विषय आमच्या समोर आले त्या विषयांमध्ये आम्हाला लक्षात आलं की विद्यार्थ्यांना या विषयांमध्ये सुद्धा मार्गदर्शनाची गरज आहे. ते जे विषय आहेत महत्वाचे ते आज आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत.
तर विद्यार्थी परीक्षेच्या नुसार विषयानुसार अभ्यासाला लागला की काही वेळानंतर त्याला मग थोडी लिथार्जी येऊन जाते आणि पूर्ण वर्षभर जर आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि मला परीक्षा क्रॅक करायची असं जर ठरवलं तर बरेच विद्यार्थी असतात की जे मधामधातून त्यांचं अभ्यास सुटून जाण्याची शक्यता जास्त असते. त्यांना वाटते अरे जाऊ द्या, कुठे हे जीवाराला आपण कन्सिस्टंटली करू शकत नाही. आणि म्हणून किंवा काही अडचण आली मधातच, एखादं पुस्तक नाही भेटलं, एखादी नोट्स नाही भेटली किंवा अशा आर्थिक अडचणीमध्ये आपण आलो, तर अशा अनेक अडचणींच्या प्रसंगी आपल्याला सगळ्यात महत्वाचं काम आहे की ज्यांना अधिकारी बनायचं आहे, ज्यांना स्वतःला एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण करून प्रशासकीय सेवेमध्ये जायचं आहे, त्याला स्वतःला मदत करणं जरुरी आहे. आणि ते स्ट्रेंथनिंग साठी तुम्हाला तुमच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन वाढवायला पाहिजे. संकटे आली तर त्या संकटांवर सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून त्यावर मार्ग काढण्यासाठी पर्याय निवडणे, लोकांची मदत घेणे आणि त्यातून आपला स्टडी प्लॅनवर आपण कायम चालत राहिलो पाहिजे. आपला अभ्यास कायम चालला पाहिजे बरोबर. यासाठी स्वतःला मानसिकदृष्ट्या पक्क ठेवणे, हे करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन हा आपण वाढवला पाहिजे. आता हे सुद्धा जे प्रिपरेशन जे मी तुम्हाला म्हटलं किंवा पूर्व परीक्षा पूर्व तयारी काय करायची विद्यार्थ्याला, तर पूर्व तयारीमध्ये विषयांच्या अभ्यासाशिवाय हे अतिरिक्त विषय आहेत की ज्याच्यावर सुद्धा विद्यार्थ्यांनी काम करायला पाहिजे. कारण की आम्ही बरेच विद्यार्थी पाहिले किंवा फार उत्साहाने मिशन आयएस मध्ये येतात, अभ्यास करायला सुरुवात करतात आणि एक महिन्यानंतर मग नंतर त्याचा पताच नाही राहत कुठं गेला होता. त्याला आम्ही सगळ्या प्रकारचे पुस्तकं माहिती सगळी पेटून जाते, त्याला सगळं मिळाल्यानंतर मग काहीतरी त्याला अडचण आली की मग तो त्या अडचणीमध्ये गुंताळून जातो आणि मग त्या अडचणीतून बाहेर निघून पुन्हा आपल्याला अभ्यासाच्या ट्रॅकवर आणण्यासाठी तो तयार होत नाही. याचं कारण म्हणजे त्यामध्ये सकारात्मकता नसल्यामुळे नकारात्मक विचारांनी त्याच्यामधला आत्मविश्वास काढून घेतला जातो आणि मग तो आपल्या अभ्यासापासून दूर जातो. यासाठी ज्यांना ज्यांना असं वाटते की मी स्पर्धा परीक्षेमध्ये माझ्यामध्ये अभ्यासाचं पोटेन्शियल आहे, मी हुशार आहे, मी स्पर्धा परीक्षा क्रॅक करू शकतो, मी प्रशासकीय सेवेमध्ये अधिकारी म्हणून मला जायचंच आहे, तर पहिलं काम मित्रांनो सुरू करा, आपला सकारात्मक दृष्टिकोन वाढवण्याचं काम सुरू करा. हे महत्वाचं पूर्वनियोजन आपल्याला करावं लागणार आहे. त्यानंतर मग दुसरं महत्वाचं आहे की आपल्याला स्वतःचा कॉन्शियसनेस आपण वाढवला पाहिजे, विवेक बुद्धी आपली जागृत केली पाहिजे. प्रशासकीय सेवेमध्ये उत्कृष्ट अधिकारी म्हणून काम करायचं असेल तर आपला विवेक हा जागृत असला पाहिजे. म्हणून उच्च विवेक बुद्धी कशी प्राप्त करावी, विवेक बुद्धी जागृत राहण्यासाठी अवांतर कुठल्या पुस्तकांचं वाचन आपण केलं पाहिजे, कुठल्या महापुरुषांचे संस्कार आपण समजून घेतले पाहिजे आणि त्यांचा आपल्या जीवनामध्ये अवलंब करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हे काम आपल्याला करावं लागणार आहे. तारुण्यावस्थामध्ये युवकांमध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा योग्य दिशेने वापरल्या जाईल. यासाठी आपल्याला आपला विवेक जर जागृत असेल तर त्या ऊर्जेचा आपण खऱ्या सुयोग्य कामासाठी, विकासात्मक कामासाठी, जीवनाला व्यक्तिमत्वाला पुढे नेण्यासाठी, ध्येय प्राप्तीसाठी वापरू शकतो. आणि जर विवेक आपला जागृत नसेल तर हीच युवकांमध्ये असलेली चैतन्य शक्तीची ऊर्जा ही वाईट कामामध्ये सुद्धा वापरल्या जाऊ शकते. आणि म्हणून आपण महाविद्यालयीन जीवनामध्ये भरकटणार नाही, व्यसनांमध्ये अडकणार नाही, वाईट मित्रमंडळींमध्ये अडकणार नाही, वाईट सवयीमध्ये अडकणार नाही आणि मी स्वतःला अभ्यासाच्या ट्रॅकवर ठेवू शकेल. काल आपण बघितलं डॉक्टर दीपक म्हैसेकर हे मुख्यमंत्र्यांचे सल्लागार आहेत आणि काल त्यांनी मिशन आयएस मध्ये जे मार्गदर्शन केलं आपल्याला, त्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी हेच सांगितलंय की कसं विद्यार्थ्यांनी असायला पाहिजे. आणि या प्रकारची गोष्ट विद्यार्थ्यांनी आत्ताच लक्षात घेतली पाहिजे की महाविद्यालयीन जीवनासोबत सोबत प्रशासकीय सेवेमध्ये मला जर जायचं असेल तर मला माझी विवेक बुद्धी जागृत ठेवावी लागेल. त्यासाठी मला सातत्याने माझ्या जीवनामध्ये प्रयत्न सुरू असले पाहिजे. त्यामुळे उत्तम संस्कार, उत्तम संवाद कौशल्य या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत आणि अनेक अशा विषयांची जाण आपण जर वाढवली आणि त्यासाठी तुम्हाला लायब्ररीची मदत, अवांतर वाचनाची मदत घ्यावी लागणार आहे. हा दुसरा पूर्वतयारी विद्यार्थ्याला करायची आहे. सकारात्मक दृष्टिकोन वाढवल्यानंतर विवेक बुद्धी जागृत ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, त्यासाठी अवांतर वाचन करणे,
ज्याने आपलं आत्मबल वाढेल, आपला विवेक जागृत राहील आणि मग आपण योग्य अयोग्याची निवड करून आपल्याला अभ्यास आणि यश प्राप्त करण्यासाठी जी मेहनत करायची आहे त्या मार्गावर आपण सातत्याने चालू शकू. आणि मग ह्या सगळ्या सोबत आपल्याला आता अभ्यासाला जर लागायचं आहे तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मेमरी मॅनेजमेंट हे आपण केलंच पाहिजे. अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आम्हाला मिशन आयएस मध्ये असतात की सर ते वाचलं होतं पण मी विसरून गेलो, नंतर मला लक्षात राहिलं नाही. तर मेमरी मॅनेजमेंटच्या टेक्निकचा वापर विद्यार्थ्यांनी शिकून घ्यायला पाहिजे. आज इंटरनेटवर सुद्धा अनेक प्रकारची माहिती तुम्हाला मिळेल किंवा याकरताचे सॉफ्ट स्किलचे काही तुम्हाला कोर्सेस किंवा कोणी मार्गदर्शन करू शकत असेल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर लर्निंग मेमरी मॅनेजमेंट हे सुद्धा एक पूर्वतयारीचा महत्वाचा भाग आहे की भूगोलाची तयारी करायची आहे तर तुम्ही कुठल्या प्रकारे अभ्यास करायला पाहिजे त्याचं एक वेगळं तंत्र आहे. आणि भूगोल विषयाचा जो भाग परीक्षेमध्ये मला वापरायचा आहे त्यासाठी मला भूगोलामधले जे कन्सेप्ट आहेत, संकल्प आहेत ते लक्षात राहिले पाहिजे. त्यासाठी त्याच्या आकृत्या मी लक्षात ठेवू शकतो का, किंवा त्याचे काही न्यूमॉनिक्स बनवू शकतो का, त्याचे काही सूत्र बनवू शकतो का, किंवा काही सिम्बॉलिक चित्रांच्या माध्यमातून मी ते लक्षात ठेवू शकतो का. असे अनेक वेगवेगळे टूल्स आहेत की ज्या टूल्सचा वापर आपल्याला अभ्यासासाठी करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला मुद्देसूद मुख्य मुद्दे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला कमी वेळ लागला पाहिजे. नुसतं पाठांतर करून काही कामाची गोष्ट नाही. तर तुम्ही त्याला टेक्निकच्या मदतीने जर ह्या गोष्टी जर शिकल्या किंवा समजल्या किंवा अभ्यासिल्या तर त्या कायम लक्षात राहतात. आणि यासाठी लर्निंग आणि मेमरी मॅनेजमेंट हे आपल्याला करावं लागणार आहे. या ठिकाणी छोटंसं उदाहरण मी जर तुम्हाला देऊ शकेल की आपल्याला वेगवेगळे नक्षत्र लक्षात ठेवायचे असतील तर त्यासाठी आपण एक फॉर्म्युला बनवू शकतो. आणि तो फॉर्म्युला आपण जर 50-100 वेळा जर लिहून घेतला आणि तो एकदा जर आपला पाठ झाला तर मग ते आपल्याला कधीच विसरत नाही. अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आहेत. एक छोटं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देतो. रोमू आपू कुवा मपू उह चिस्वा एवढं जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला नक्षत्राचे नावं लक्षात राहतात. रोमू आपू रोहिणी, मृग, आद्रा पुनर्वसू, कुवा मपू पुष्य, पूर्वा आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती असे जे काही नावं आहेत, असे जे महत्वाचे टॉपिक आपल्या उत्तरांचे जे टॉपिक असतील, मुख्य टॉपिक ते जर तुम्हाला लक्षात ठेवायचे असतील तर त्या ठिकाणी न्यूमॉनिक्सचा आपण उपयोग करू शकतो. डॉक्टर राजेश खवले आपले जिल्हाधिकारी आहेत, त्यांनी अशा प्रकारे एक ब्राह्मी लिपीची पद्धत विकसित केलेली आहे मेमरी मॅनेजमेंटसाठी. त्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो. आणि अशा प्रकारचे जे तंत्र आहे याचा सुद्धा वापर विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना जर केला तर त्याचा निश्चितपणे फायदा विद्यार्थ्याला होतो. आणि म्हणून ही सुद्धा पूर्वतयारी आपल्याला करायची आहे. चौथा आपल्याला महत्वाची पूर्वतयारी करायची आहे ती म्हणजे ब्रेन प्रोग्रामिंग संबंधी. ब्रेन प्रोग्रामिंग आपल्या मनामध्ये डोक्यामध्ये अनेक अशा चुकीच्या मान्यता भरल्या गेलेल्या आहेत. परीक्षेसंबंधी पण भरल्या गेलेल्या आहेत. आपण परीक्षेसंबंधी पण काही असं ऐकलेलं आहे, असं असलं असं आहे, असं होते तसं होते वगैरे वगैरे. आणि म्हणून आपल्या चुकीच्या मान्यता आपल्या ब्रेन मधल्या खोडता आल्या पाहिजे आणि योग्य प्रोग्रामिंग आपल्याला ब्रेनचं करता आलं पाहिजे. अनेक विद्यार्थी हे फक्त आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक स्पर्धा जिंकतात. त्याचं कारण की त्यांचं बुद्धीचं प्राबल्य इतकं असते की ते पक्क ठरवून घेतात आपलं माझं ध्येय काय आहे की मला ऑलिम्पिक मध्ये पहिलं पदक मिळवायचं आहे. आणि त्या ध्येयाला सातत्याने लक्षात ठेवून ते तयार करण्यासाठीच स्वतःला प्रशिक्षित करतात. आणि मग ते एक दिवस ध्येय निश्चित गाठतात. कारण त्यांच्या कल्पनाशक्तीमध्ये त्यांनी ठरवलेलं असते की बा मी त्या 3 स्टेपवर मध्यभागी उभा आहे आणि माझ्या हातामध्ये गळ्यामध्ये गोल्ड मेडल आहे. एवढी त्यांची प्रचंड इच्छाशक्ती प्रबळ त्यांनी स्वतः केलेली असते. आणि अशी आपण ठरवलेली प्रबळ इच्छाशक्ती की मला प्रशासनामध्ये अधिकारी बनायचा, एमपीएससी परीक्षा मला उत्तीर्ण करायची आहे, याच्यासाठी आपल्याला स्वतःचं ब्रेन प्रोग्रामिंग करता येते. ते ब्रेन प्रोग्रामिंग आपण कसं केलं पाहिजे हे सुद्धा विद्यार्थ्यांनी शिकून घेणं गरजेचं आहे. आणि या सोबत मग सक्सेस सायकोलॉजी सुद्धा विद्यार्थ्यांनी समजून घेतली पाहिजे. सक्सेस सायकोलॉजी ही जर विद्यार्थ्यांनी जर महाविद्यालयीन जीवनामध्ये समजून घेतली तर बरेच वेळा आपण एखादी परीक्षेचा पहिला अटेम्प्ट दिल्यानंतर आपण उत्तीर्ण होतो
अनुत्तीर्ण झालो की मग त्याचा आपल्याला थोडी निराशा येते आपल्याला. परंतु फेल्युअर म्हणजे ही आपल्याला शिकण्यासाठीची पहिली स्टेप आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून सक्सेस सायकॉलॉजी काय आहे, सक्सेस म्हणजे नेमकं काय. फक्त मी परीक्षा पास झालो म्हणजेच मला सक्सेस मिळाला असं नाही, किंवा मी नापास झालो म्हणजे मी फेल झालो असं नाही. तर नेमकं आपल्याला स्वतःच्या जीवनामध्ये काय यशाची व्याख्या आपली आहे, आणि परीक्षा उत्तीर्ण करून प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी आपल्याला कशा प्रकारे यश हे समजून घेतलं पाहिजे. आम्ही अनेक असे अधिकारी बघितलेले आहेत की ज्यांनी 5व्या-6व्या अटेम्प्ट नंतर ते IAS अधिकारी बनले, कारण की त्यांना यशाची सायकॉलॉजी पक्क्या प्रकारे माहित होती. त्यामुळे ते जरी त्यांना योग्य स्कोर आला नाही, त्यांचं कॅडर त्यांना मिळालं नाही, तरी त्यांनी त्यांचा प्रयत्न नाही सोडला. त्यांनी जो अभ्यास केलाय तो त्यांनी वायाने जाऊ दिला. पुढचा अटेम्प्ट दिला, पुन्हा उपयोग केला, पुन्हा तयारी केली, पुन्हा रिव्हिजन केली, आणि परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केलीच. आणि ही जी मानसिकता आहे ही समजण्यासाठी सक्सेस सायकॉलॉजी विद्यार्थ्यांनी समजून घेणे आवश्यक आहे. आणि म्हणून पूर्वतयारी करत असताना सक्सेस सायकॉलॉजी, यशासाठी कोणत्या गोष्टी विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे हे विद्यार्थ्यांनी समजून घेतलं पाहिजे. अशा प्रकारे आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवला, आपली विवेक बुद्धी जागृत ठेवली, आपण मेमरी मॅनेजमेंट केलं, लर्निंग टेक्निकसाठी आपण काम करायला सुरुवात केली, आणि सक्सेस सायकॉलॉजी आपण जर जाणून घेतली तर आपल्याला आपला अभ्यासामध्ये जो आत्मविश्वास आहे तो वाढवता येतो. आणि हे सर्व करत असताना आपण जर महाविद्यालयामध्ये सध्या शिकत असाल, किंवा तुम्हाला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं स्वप्न असेल, आणि त्या सोबत तुम्ही MPSC ची तयारी करणार असाल, तर मग आपला विद्यार्थ्याची खरी भूमिका आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये ऐकली, त्यावर सुद्धा लक्ष द्यायला पाहिजेच. आणि म्हणून कोचिंग क्लासला जात असताना, MPSC साठी दुसऱ्याकडून मार्गदर्शन प्राप्त करत असताना, आपल्याला अधिकाऱ्यांकडून, आपण जे अगोदर उत्तीर्ण झालेले, परीक्षा झालेले अधिकारी आहेत त्यांना आपण भेटायला जातो, त्यांच्याकडून मार्गदर्शन प्राप्त करतो, तेव्हा आपण एक विद्यार्थीच आहोत हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणि आपलं जे वर्तन आहे हे वर्तन मी एक कायमचा विद्यार्थी आहे याच पद्धतीचं असलं पाहिजे, हे सुद्धा विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये विकसित करणे आवश्यक आहेत. मी अनेक असे ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी पाहिलेले आहेत. फायनल इयरमध्ये विद्यार्थी गेल्यानंतर त्याला असं वाटतं की आता मला सगळं काही समजलं आणि आता मी ग्रॅज्युएट झालो, मला डिग्री मिळाली, आणि मग त्यांचा प्राध्यापकांसोबत वागण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. त्यांना असं वाटतं तुमचं काही काम नाही आता मला प्राध्यापकांचं, आता आम्ही ग्रॅज्युएट झालो. किंवा आपल्या आईवडिलांची त्यांची वागण्याची पद्धत अशी असते की आता मी ग्रॅज्युएट झालो, आता तुम्ही मला काही शिकवू नका, मी शिकलो. अशा प्रकारचं चुकीचं वर्तन विद्यार्थ्यांकडून होताना मी अनेक विद्यार्थ्यांचं बघितलेलं आहे. विद्यार्थी आपल्या पालकांसोबत, आईवडिलांसोबत पण व्यवस्थित बोलत नाहीत, किंवा आपण काय नियोजन करतोय, अभ्यास करतोय, तयारी करतोय, पूर्वतयारी करतोय, किंवा आपल्याला काय गरजा आहेत, काय आपलं टार्गेट आहे, ध्येय काय आहे, याच्याबद्दल संवाद आपण साधत नाही. या सगळ्या मध्ये जी गॅप आहे, ही गॅप असण्याचं कारण म्हणजे विद्यार्थी आपला विद्यार्थ्याची भूमिका विसरून जातो. त्याला वाटते मी ग्रॅज्युएट झालो आता. तर असं नाही. विद्यार्थी म्हणा किंवा कोणीही, प्रत्येक व्यक्ती हा जीवनामध्ये सातत्याने काही ना काही शिकतच असतो. आणि खऱ्या अर्थाने जर तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व घडून प्रशासकीय अधिकारी बनायचं असेल तर तुम्हाला अनेकांकडून अनेक गोष्टी शिकल्या पाहिजे. आणि ह्या गोष्टी शिकण्यासाठी म्हणून स्वतःला विद्यार्थी बनवून ठेवा. त्यामुळे तुमचं अभ्यासाचं जे, शिकण्याचं जे वृत्ती आहे ती सुटणार नाही. आणि त्यामुळे मग हेच वृत्ती जी आहे ही आपल्याला नवीन नवीन विषयांची माहिती गोळा करून वाचणे, समजणे आणि त्याचा अभ्यासासाठी उपयोग करणे यासाठी आपल्याला मदत करते. याचा जर आपल्याकडे अभाव असेल तर मग आपण प्राध्यापकांशी, आपल्या कोचिंग क्लासमधील शिक्षकांशी, आपल्या मित्रांशी आपण चांगलं संवाद कौशल्य साधू शकत नाही. आणि म्हणून मग आपल्याला इतर लोक त्यांची इच्छा असूनही पण ते मदत करत नाहीत, कारण की आपला ऍटिट्यूड त्या ठिकाणी दिसून येतो की हा विद्यार्थीला काही गरज नाही, याला काही जास्त सांगून काही फायदा नाही. कारण की आपला विद्यार्थ्याचा दृष्टिकोन तसा दिसल्याबरोबर शिक्षक आपला नॉलेज जे आहे ते आवडता घेतो आणि त्याला पूर्णपणे आपलं जे ज्ञानदान आहे ते पूर्ण खऱ्या अर्थाने तो करत नाही. त्यामुळे जोपर्यंत विद्यार्थ्यांची तहान विद्यार्थ्यांमध्ये दिसणार नाही तोपर्यंत विद्यार्थी खऱ्या अर्थाने ज्ञान ग्रहण करू शकत नाही. आणि म्हणून विद्यार्थ्याची भूमिका ही सतत जागृत ठेवली पाहिजे. परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय अधिकारी बनून आपले जोपर्यंत आपण चांगल्या प्रकारे आपल्या
स्वतःला सिद्ध करत नाही एक उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून, तोपर्यंत ही वृत्ती तुम्हाला मदत करणार आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला इफेक्टिव्ह लर्निंग टेक्निक, मी जसं अगोदर या बघितलं आपण की अभ्यासाचं तंत्र सुद्धा विद्यार्थ्यांनी शिकून घेणे गरजेचं आहे. अभ्यासाचं तंत्र शिकले की तुमचा अभ्यास हा वेगाने व्हायला लागतो. आणि हा अभ्यासामध्ये वेग वाढवायचा असेल, तुम्ही जो तयार केलेला स्टडी प्लॅन आहे त्यामध्ये तुम्हाला बरोबर पूर्ण स्टडी प्लॅन टप्प्याटप्प्याने पूर्ण करून तुम्हाला पुढे पुढे जाता आलं पाहिजे. असं जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला अभ्यासाचं तंत्र विकसित केलंच पाहिजे, ते जाणून घेतलंच पाहिजे. आणि त्यासोबत सोबत मग दुसरं महत्वाचं कौशल्य आपण विकसित केलं पाहिजे, ते म्हणजे लिसनिंग स्किल. आता माहिती आहे मला किंवा हा आपला करिअर कट्ट्याचा कार्यक्रम 1 तासाचा आहे, पण हा कार्यक्रम पाहायला सुरुवात केल्यानंतर किती असे विद्यार्थी आहेत, स्वतःलाच तपासा की मी हे पूर्ण 1 तास एका ठिकाणी बसून ऐकू शकतो. एवढी ऐकण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे का? की तुम्हाला असं वाटतं की अरे माझा वेळ वाया चालला, हा व्हिडिओ मी नंतर पाहून घेईल, मी नंतर मार्गदर्शन घेऊन घेईल, आणि काय याच्यामध्ये काही नवीन तर काहीच नाही, या महत्वाचं काय आहे बा, आणि कशाला जरूरत आहे बा, नंतर पाहून घेऊ बा, वगैरे वगैरे वगैरे. तर अनेक असे विद्यार्थी आहेत की 10-15 मिनिटं असं मार्गदर्शन ऐकलं की त्याच्यानंतर आपला व्हिडिओ बंद करतात, नाही तर चालू ठेवतात, नाही तर कुठेतरी भटकतात. आता ऑनलाईन मध्ये तर आम्हाला असे अनेक विद्यार्थी आढळलेले आहेत अभ्यासक्रमामध्ये. कारण काय आहे की त्यांचं लिसनिंग कौशल्य, ऐकण्याची क्षमता, श्रवण कौशल्य हे विकसित केल्या गेलेलं नाही. आणि म्हणून आपण कॉलेजमध्ये, महाविद्यालयीन जीवनामध्ये सुद्धा क्लासेस अटेंड करत असताना पूर्णपणे क्लासेसमध्ये आपलं लक्ष नसते. अभ्यासाकडे लक्ष असण्याच्या ऐवजी इतर दुसरीकडे आपलं लक्ष असते. कारण की श्रवण कौशल्य विद्यार्थ्यांनी विकसित केलेलं नाही. आणि वर्गामध्ये जे विद्यार्थी टॉपर असतात किंवा जे स्वतःला सिद्ध करतात, त्यांचं सगळ्यात महत्वाचं आहे की ते पहिल्यांदा इतरांचं ऐकून घेतात. श्रवण कौशल्य त्यांचं स्ट्रॉंग आहे. एकदा त्यांनी कोणती गोष्ट कानावर पडली, शिक्षकांकडून सांगितली की त्यांच्या डोक्यामध्ये, मेमरीमध्ये फिट बसते. आणि म्हणून श्रवण कौशल्य सुद्धा हे पूर्वतयारी करत असताना विद्यार्थ्यांनी विकसित करायला पाहिजे. आणि त्यासोबत सोबत वाचन कौशल्य हे तर खूपच महत्वाचं आहे. एमपीएससी प्रशासकीय सेवेचा अभ्यास करत असताना मी सांगितलं, जेव्हा तुम्ही पुस्तकांची लिस्ट तयार करणार तेव्हा तुम्हाला असेल की मला हे सगळे पुस्तक वाचायचे आहेत. मी तर आतापर्यंत अभ्यासाचे 4-5 पुस्तकं विषयांचे एवढे पूर्ण वाचले नाही. आणि आता एकदम हा फरकच मुळात विद्यार्थी निर्माण केलेला आहे. उलट ग्रॅज्युएशन होत असताना आपण किती पुस्तक वाचले याचा आपण कधीच विचार करत नाही. आणि अनेक विद्यार्थी ग्रॅज्युएशन मध्ये आपले 3 वर्ष हे वाया घालवतात. 12वी पर्यंत खूप चांगला अभ्यास करतात आणि ग्रॅज्युएशन नंतर इतकी लिथार्जी येऊन जाते त्यांना अभ्यासाची, पुस्तक वाचनाची. आणि मग ग्रॅज्युएशन नंतर मग स्वतःला ठरवतात की मला एमपीएससी आणि युपीएससी द्यायची आहे. आणि मग त्यांना असं लक्षात येते की अरे मला ते ह्या नोट्स वाचायच्या, हे पुस्तक वाचायचे, ते पुस्तक वाचायचं आहे. आणि मग ती वाचनाची सवय सुटलेली असते. हे आपल्या बाबतीत होणार नाही. यासाठी लायब्ररी जॉईन करा, अभ्यासाचे गट बनवा, किंवा निरंतर तुम्हाला जे आवडते तशा प्रकारचे वाचनाचे पुस्तक वाचायला लावा. आणि अभ्यासाचं तुम्ही त्या समुद्रामध्ये जेव्हा तुम्ही डुबणार तेव्हा तुमच्या लक्षात येईल की जितकं तुम्ही वाचत जाल तितकं तुमच्या लक्षात येईल की अथांग ज्ञान अजून माझ्यासाठी पडलेलं आहे, मला आणखीन ज्ञान मिळवलं पाहिजे. आणि म्हणून मला विद्यार्थी म्हणून राहायचं आहे आणि मला वाचन कौशल्याचा वेग वाढवावा लागेल. कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त वाचन करून ज्ञानार्जन करणे हे ज्याला जमते तो अनेक विषयांचा अभ्यास कमी वेळेत करतो आणि मग परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो किंवा आपल्यापेक्षा जास्त गुण मिळवतो आणि तो क्रॅक करतो एक्झाम. हे क्रॅक करण्यासाठी आवश्यक असलेलं गुण पण आहे की रीडिंग स्किल वाढवा. तुम्ही ठरवा, तुमची वाचण्याची स्पीड मोजा आणि मग ती कशी वाढवू शकता यासाठी प्रयास करा. कारण की तुम्हाला संपूर्ण सिलेबस कव्हर करायचा आहे, काहीच सोडायचं नाही आहे. आणि वेळेचं नियोजन करून संपूर्ण पेपर सुद्धा सोडवायचा आहे. हे जर नियोजन करू शकला तर तुम्ही निश्चितपणे परीक्षा क्रॅक करू शकता. आपण पहिलेच ठरवून घेतो की हा टॉपिक कठीण आहे, मी हा वाचणार नाही, याचे मार्ग मी सोडले, मग तुम्ही दुसऱ्यासोबत कम्पीट कसे करू शकणार? तर आपलं ध्येय आहे की 100% सिलेबस पूर्ण वाचणार, पूर्ण अभ्यास करणार. आणि पूर्ण अभ्यास करायचा असेल तर अनेक पुस्तकं वाचावी लागणार. आणि म्हणून वाचनाचा स्पीड, त्याचं तंत्र, स्किमिंग आणि स्कॅमिंग कसं करायचं, आणि मग टॉपिक निहाय वाचनासाठी कसं मुद्दे लक्षात ठेवून नोट्स काढून वाचायचं कसं, आणि ह्या सगळ्या गोष्टी गतिमान झाल्या पाहिजे. आपलं शब्दसंग्रह वाढला पाहिजे, व्होकॅब्युलरी आपली वाढली पाहिजे, आकलन आपलं वाढलं पाहिजे. ह्या सगळ्या क्षमता एकमेकाशी निगडीत आहेत. आणि यासाठी मग पुढचं महत्वाचं कौशल्य म्हणजे लिहिण्याची स्पीड सुद्धा वाढवावी लागणार आहे.
म्हणून मॉडेल क्वेश्चन पेपर सोडून पहा, जुन्या पेपरचा सगळे उत्तर बघून सोडून पहा पहिल्यांदा, आणि मोजा की तुम्ही सगळ्या प्रश्नांचे उत्तर पाहून लिहिल्यावर सुद्धा तुम्ही 3 तासामध्ये पूर्ण पेपर लिहू शकता का. जर लिहू शकत नसाल, तुमची लिहिण्याची स्पीड कमी आहे, आणि मुख्य परीक्षेमध्ये जर हा पूर्ण पेपर आपल्याला लिहायचा असेल तर एवढ्या वेगाने मी लिहू शकलोच पाहिजे. मग तेवढी माझी लिहिण्याची गती मला विकसित करावीच लागेल, आणि मला ती तपासता आली पाहिजे स्वतःची. त्यासाठी रायटिंग स्किल पण तुम्हाला वाढवावा लागणार आहे. अनेक विद्यार्थी फक्त वाचण्याचं काम करतात आणि मग डायरेक्ट परीक्षेमध्ये सोडवतात, आणि परीक्षेमध्ये सांगतात की मला वेळ नाही पुरला. वेळ न पुरण्याचं कारण हेच आहे की तुम्ही स्वतःची क्षमता ओळखून त्याप्रमाणे तयारी केली नाही. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला लिहायचं आहे, लिहायचं जर असेल तर लिहिण्याची स्पीड तुम्हाला माहितीच. नुसतं नॉलेज असून काही फायदा नाही, ते तेवढ्या गतीने उतरवता आलं पाहिजे, शिवाय मुद्दे सुद्धा उतरवता आलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला नोट्स टेकिंगची टेक्निक सुद्धा स्वतःला विकसित केली पाहिजे. मोठ्या 5 पानाच्या नोट्स आहेत, त्यातून त्याच्यावरून एका पानाच्या नोट्स तयार करणे, आणि एका पानाच्या नोट्स वरून एका चौकटीमध्ये तेवढ्या नोट्स लक्षात ठेवणे, या प्रकारचं नोट्स टेकिंग टेक्निक, एक्स्ट्रॅक्शन ऑफ नॉलेज, स्टेप बाय स्टेप छोटं छोटं कसं करता येईल आपल्याला. आणि तेवढंच टॉपिक लक्षात ठेवला की ते 1 पान आठवलं पाहिजे आणि एका पानावरून तुम्हाला 5 पानं आठवले पाहिजे. या पद्धतीचं काम विद्यार्थी विकसित करू शकतात. त्यासाठी नोट्स टेकिंग टेक्निक सुद्धा विद्यार्थ्यांनी शिकून गेलं पाहिजे, आणि त्यासोबतच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक सुद्धा आलं पाहिजे. यामध्ये 2 भाग आहे. एक तर परीक्षेमध्ये जेवढ्या भागामध्ये काही गणित असते ते सुद्धा आपल्याला वेगाने सोडवता आलं पाहिजे, आणि दुसरं म्हणजे प्रिपरेशन दरम्यान, म्हणजे ग्रॅज्युएशन चालू असताना किंवा झाल्यावर MPSC ची परीक्षेची तयारी करत असताना जे अडचणी आपल्या जीवनामध्ये येणार त्यावर कशी मात करायची, हे सुद्धा आतापासून विद्यार्थी लक्षात घेतलं पाहिजे. अनेक विद्यार्थी आम्ही बघितले की अडचण आली की मग अभ्यास सोडून देतात, आणि मग आपल्याला सांगतात की मला हे अडचण होती, मला ते अडचण होती, आणि म्हणून मग मी MPSC अभ्यास सोडला, आणि मग असं झालं आणि तसं झालं. कारण आपल्याला अनेक सांगता येतील, परंतु त्याच्यासाठी आपल्याला सोल्युशनवर काय अडचण आहे तर त्याच्यावर काय पर्याय निघू शकतो याचा विचार केला, आणि तो पर्याय मिळवण्याचा प्रयत्न केला तर नेमकं त्यावर उत्तर मिळतेच, आपल्याला तो पर्याय मिळतोच, आणि आपण अडचणींवर मात करू शकतो. तुम्ही जर अगोदरच्या अनेक अधिकाऱ्यांच्या जर मुलाखती ऐकल्या तर त्यांना कितीतरी अडचणी होत्या, त्या सगळ्या अडचणीवर मात करून पण ते अधिकारी बनलेलेच आहेत. प्रशासकीय अधिकारीमध्ये ते आता अति उत्कृष्ट काम करतायत. त्याचं कारण म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक त्यांनी विकसित केलं होतं. त्यानंतर काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्यामध्ये आपण मराठी भाषा, हिंदी भाषा आणि इंग्रजी भाषा या तिघांमध्ये सुद्धा तयारी करायलाच पाहिजे. परंतु आपली मातृभाषा, काल जसं दीपक म्हैसेकरांनी सांगितलं की आपली विचार करण्याची भाषा कोणती आहे ते ओळखा, ती भाषा कोणती आहे. आता महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या मॅक्झिमम लोकांची मराठीच आहे. मग तुम्ही जर मराठीमध्ये विचार करत असाल तर तुम्हाला मराठी भाषेचं तुमचं प्रभुत्व असलंच पाहिजे. त्याशिवाय तुम्ही दुसऱ्या भाषेचा वापर प्रभावीपणे करू शकत नाही, आणि म्हणून मराठी भाषेमध्ये सुद्धा प्रभुत्व मिळण्यासाठी तयारीला लागा. ती तयारी केली की या सगळ्यांचा वापर करून तुम्हाला तुमचं अभ्यासाची पद्धत योग्य प्रकारे टाइम टेबल बनवता येईल, वेळापत्रक बनवता येईल, अभ्यास वाचन सुरू करता येईल, लक्षात ठेवता येईल, मेमरी मॅनेजमेंट करता येईल, आणि सोबत आपली तब्येत चांगली ठेवण्यासाठी योगाची मदत घेतली, कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी आपण जर काही आसनं करायचा प्रयत्न केला तर आपलं ध्यान केंद्रित करू शकतो. आपण स्वतःला रिलॅक्स ठेवण्यासाठी आपण मेडिटेशनचा सुद्धा उपयोग करू शकतो, आणि स्वतःला कायम आपलं मानसिक संतुलन आपलं चांगलं राहील, आणि आपण खऱ्या अर्थाने आनंददायी पद्धतीने आपलं प्रिपरेशन एन्जॉय करत, आत्मविश्वास ठेवत की मी प्रशासकीय अधिकारी होणारच, परीक्षा क्रॅक करणारच, या दृष्टिकोनातून दररोज माझी घोडदौड सुरू आहे, दररोज टप्प्याटप्प्याने मी स्वतःला तयार करून पुढे नेतो आहे. या पद्धतीने आपलं अभ्यासाचं वेळापत्रक फॉलो करायला सुरुवात करा, आणि असं वेळापत्रक आपण जर करायचं जर ठरवलं असेल तर या सगळ्या सोबत तुम्हाला साथ लागणार आहे, ते म्हणजे तुमच्या फूड हॅबिट्सची. कुठल्याही प्रकारचं फूड हॅबिट जे आहेत, या फूड हॅबिट्स मध्ये आपली एनर्जी वाया जाणार नाही, आपल्याला रोग होणार नाही, आपली तब्येत खराब होणार नाही, आणि या पद्धतीने आपण सातत्याने आपल्याला पुढे नेऊ शकू. यासाठी आरोग्य सांभाळण्यासाठी तुम्हाला थोडंसं फूड हॅबिट्सवर सुद्धा काम केलं पाहिजे, आणि या सगळ्यांचा वापर करून आपण आपल्या जीवनामध्ये मी MPSC ची परीक्षा उत्तीर्ण करून प्रशासकीय सेवेमध्ये अधिकारी बनणारच, हे आपलं ध्येय आपण पूर्ण करू शकतो. मिशन IAS सारख्या आमच्या ज्या संस्था आहेत, अशा अनेक संस्था किंवा मार्गदर्शक तुम्हाला मिळतील, आणि तुम्हाला तुमच्या जीवनाचं ध्येय निश्चित करण्यासाठी, ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सातत्याने मदत करतील. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी स्वतःचा गोल, मला MPSC चा अधिकारी बनायचा आहे,
असं जर ठरवलं असेल तुम्ही, तर ते गोल पहिल्यांदा आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवा. पहिलं तुमचं टार्गेट काय आहे? मी MPSC ची परीक्षा उत्तीर्ण करून IAS अधिकारी बनणार, याकरता तुमचा वेळ त्याच्यामध्ये आला पाहिजे, किंवा 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर. अशा प्रकारे टार्गेट वेळेचं आणि तुमचं अंतिम टार्गेट, अशा प्रकारचं तुमचं एक गोल स्टेटमेंट तयार करा. हे गोल स्टेटमेंट कसं तयार करायचं, मग त्या गोल स्टेटमेंटला विभागायचं कसं, पूर्ण करण्यासाठी छोट्या छोट्या टास्क मध्ये लॉंग टर्म गोल आणि शॉर्ट टर्म गोल कसे बनवायचे हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. आणि हे लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म गोल पूर्ण करण्यासाठी तुमच्या अभ्यासाचा स्टडी प्लॅन तुम्ही तयार केला पाहिजे. तो स्टडी प्लॅन तुम्हाला हे शॉर्ट टर्म गोल पूर्ण करण्यासाठी मदत करतील, आणि त्यासोबतच लॉंग टर्म गोल तुम्ही टप्प्याटप्प्याने पुढे करत जाल. आणि अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करून योग्य पद्धतीने MPSC परीक्षा क्रॅक करण्यासाठी स्वतःला तयार करू शकता. आणि या अशा पद्धतीने हे सगळे जर पूर्वतयारी आपण जर करायचं निश्चित केलं, तर निश्चितपणे आपण स्पर्धा परीक्षेमध्ये स्वतःला उत्तीर्ण करू शकणार. यासाठी आपल्याला मिशन IAS सारख्या संस्थांच्या माध्यमातून काही अडचणींसाठी मार्गदर्शन पाहिजे असेल, तर आमच्या मिशन IAS चे संचालक डॉक्टर नरेशचंद्र काटोळे सर, मोबाईल नंबर 9890967003 यावर आपण संपर्क करू शकता. किंवा आपल्याला काही तांत्रिक अडचण असेल, तांत्रिक विषयांबद्दल काही चर्चा करायची असेल किंवा मदत हवी असेल, तर मला तुम्ही सहसंचालक मिशन IAS प्राध्यापक प्रवीण खांडवे 82 75 73 22 98 या नंबरवर पण तुम्ही संपर्क करू शकता. मिशन IASच्या अनेक वेगवेगळ्या उपक्रमामध्ये आपण सुद्धा सहभागी होऊ शकता. आणि आज करिअर कट्ट्याच्या माध्यमातून आपण MPSC परीक्षांसाठी पूर्वतयारी काय केली पाहिजे विद्यार्थ्यांनी, याबद्दल मला आपण या ठिकाणी ऐकून घेतलं. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांनी मला या ठिकाणी आपल्यासोबत संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्व टीमचं मी या ठिकाणी धन्यवाद, आभार मानतो. आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा मला या ठिकाणी ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले सुद्धा आभार मानतो. आणि या ठिकाणी मी माझं मार्गदर्शन थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, आजच्या एवढ्या अभूतपूर्व मार्गदर्शनासाठी. आज तुम्ही करिअर कट्ट्यावर आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल करिअर कट्ट्याच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानते. प्रवीण खांडवे नरेशचंद्र काटोळे सर आज आपल्या इथं उपस्थित राहिले, त्यांचेही खूप खूप आभार मानते. आणखी उपस्थित सर्व शिक्षक, समन्वयक